राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द करण्याची उत्तर भारतीय विकास सेनेची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। यापुढे भैयांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, मनसेचा इशारा। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा, सहदेव बेटकरांच्या पक्षप्रवेशावेळी महाभारतावरनं टोलेबाजी, तर संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार। फुले चित्रपट राज्यातील जातीयवाद वाढवणार, ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा काही दृश्यांवरती आक्षेप, तर चित्रपटात दाखवलं ते ऐतिहासिक सत्य नाकारून सत्य बदलणार नाही, आव्हाडांचा टोला। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांच्या विरोधात अवमान याचिका, ओझांनी विद्यमान न्यायमूर्तींबाबत केले होते गंभीर आरोप, सुनावणीपूर्वीच टिप्पणी करणं अयोग्य, कोर्टानं फटकारलं। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला गेला, आता कारवाईकडे लक्ष। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकारणाच्या मैदानात, चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपत पक्षप्रवेश। एक्सक्यूज मी म्हटल्याच्या रागातनं डोंबिवलीमध्ये 2 तरुणींना बेदम मारहाण, मराठीत बोला असं सांगत वाद घालत तरुणींना मारहाण झाल्याची माहिती। सोलापुरात गर्भवती महिलेला 3-4 महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, नातेवाईकांच्या आरोपानंतर पोलिसात तक्रार, जखमी गर्भवती महिलेवर उपचार सुरू। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कोर्टाची राज्य सरकारला नोटीस, पुढची सुनावणी 29 एप्रिलला होणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। इगतपुरीतल्या घोटी इथल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले फायटर, चाकू, पत्त्याचे कॅट, अचानक विद्यार्थ्यांचं दप्तर तपासल्यानं हे धक्कादायक वास्तव समोर। रामनवमी उत्सवानिमित्त भाविकांकडून साईबाबांच्या चरणी भरभरून दान, साई चरणी 3 दिवसात तब्बल 4,26,07,000 दान अर्पण। नेटवर्क 18चा सर्वात मोठा कार्यक्रम रायझिंग भारत समिट, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राहणार उपस्थित, देशाच्या विकासाच्या विजनवरती होणार चर्चा।